ना साबुदाणा भिजवायचं टेन्शन, ना बटाटे उकडून घ्यायचं टेन्शन. आणि हा उपवासाचा पदार्थ फक्त 10 ते 15 मिनिटात बनून तयार होतो. वरून छान कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून मऊसूत. तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये हा उपवासाचा खास पदार्थ म्हणजे हे उपवासाचे कटलेट्स नक्की बनवून पहा. कसे बनवायचे चला पाहूया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे तो घालायचा. आणि आता मध्यम आचेवरती चमच्याने एकसारखा हलवत हा साबुदाणा आपल्याला फक्त गरम करून घ्यायचा आहे. तर इथे मध्यम आचेवरती साबुदाणा 1 मिनिटभर चमच्याने एकसारखा हलवून घेतला की हात लावून चेक करायचं. हाताला जर हा साबुदाणा गरम लागला तर गॅस लगेच बंद करायचा, कढई गॅसवरून खाली उतरायची. पण इथे साबुदाणा गरम झाला नव्हता, त्यामुळे मी आणखी 2 मिनिटं मध्यम आचेवरती हा साबुदाणा परतून घेतलाय. 1-2 मिनिटं साबुदाणा मध्यम आचेवर परतून घेतला की हात लावून पाहायचं. तर इथे पहा, साबुदाणा हातामध्ये घेतल्यानंतर हाताला चटका बसतोय, म्हणजे हा साबुदाणा परफेक्ट गरम होईपर्यंत भाजून झालाय. आता कढई गॅसवरून खाली उतरूयात आणि साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेऊयात. तर इथे पहा, गॅसवरून कढई मी खाली उतरवून घेतली. साबुदाणा पूर्णपणे थंड झाला आहे. आता हा थंड झालेला साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि मिक्सरला फिरवून हा साबुदाणा आपल्याला जाडसर ठेवूनच वाटायचा आहे. अजिबात बारीक असं याचं पीठ तयार करायचं नाहीये, थोडंसं जाडसरच राहिलं पाहिजे. तर या ठिकाणी कितपत जाडसर ठेवून हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. सर्वात आधी हा साबुदाणा आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तर इथे पहा, साबुदाणा मी मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि रवाळ असा वाटून घेतलाय. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, अजिबात बारीक असं याचं पीठ तयार केलं नाहीये. आता काय करायचं, एखादा मोठा बाउल किंवा भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ही तयार केलेली साबुदाण्याची पावडर आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि हे तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ काढून घेण्यासाठी सुरुवातीलाच कोणतंही एखादं मोठं भांडं, बाउल किंवा परातच घ्या. आता ही तयार केलेली साबुदाण्याची पावडर बाजूला ठेवूयात. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतले आहेत ते घालायचे. त्यासोबतच इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायची. ही हिरवी मिरची तिखटाला कमी आहे, त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली आहे. तुम्ही वापरताय ती हिरवी मिरची जर जास्त तिखट असेल तर 1 किंवा 2च वापरा. त्यानंतर यामध्ये इथे मी 7 ते 8 काळी मिरी घेतली आहेत ते घालायचे. एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे. आता यामध्ये मी जे काही साहित्य वापरतेय ते जर तुमच्याकडे उपवासाला खात नसतील, उपवासाला चालत नसेल, ते पदार्थ किंवा ते साहित्य तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे दही घेतले ते दही घालायचं. दही घेताना सुद्धा लक्षात ठेवा, कमी आंबट असलेलं दही या ठिकाणी वापरायचं आहे. जास्त प्रमाणामध्ये आंबट असलेलं दही वापरू नका. 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची. तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. छान रवाळ अशी पेस्ट या ठिकाणी याची तयार झाली आहे. तुम्ही या ठिकाणी याचं टेक्स्चर पाहू शकता, त्यासोबतच कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता. तर इथे आपलं मिश्रणसुद्धा तयार झाले. आता काय करायचं, ज्या बाउलमध्ये आपण साबुदाण्याची पावडर काढून घेतली होती तो बाउल घ्यायचा. त्यामध्ये इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घालणार आहे. चिली फ्लेक्समुळे चव छान येते आणि त्यासोबतच हा पदार्थ दिसायला सुद्धा सुंदर दिसतो. त्यानंतर चवीनुसार किंवा एक छोटा अर्धा चमचा सेंधव मीठ घालायचं. तुम्ही उपवासाला जे मीठ वापरता ते घालू शकता. चिली फ्लेक्स आणि मीठ घातल्यानंतर या साबुदाण्याच्या पिठामध्ये दोन्ही छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये लागेल असं जे आपण बटाट्याचं दह्याचं मिश्रण तयार करून घेतलंय ना ते घालायचं आणि छान घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा. आता या ठिकाणी मी शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलं नाही, पण जर तुम्हाला हवं असेल किंवा आवडत असेल तर एक अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूटसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर इथे पहा, अशा पद्धतीने लागेल अशी तयार केलेली पेस्ट मी यामध्ये घालणार आहे आणि छान घट्टसर असा याचा गोळा तयार करून घेणार आहे. तर इथे पहा, हे साबुदाण्याचं पीठ मी छान असं मळून घेतलं आहे. परफेक्ट असा याचा गोळा तयार झाला आहे. आता या ठिकाणी या मळून घेतलेल्या गोळ्याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता. गोळा अजिबात जास्त घट्टसर नाही आहे. आता काय करायचं, आपण लगेच याचे कटलेट्स बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये तूप घेतलं आहे. त्यातलं थोडंसं तूप हातामध्ये घ्यायचं. सर्व हाताला हे तूप लावायचं. त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं.
जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताने थोडंसं हे पीठ मॅश करायचं, छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा। मळलेल्या पिठाचा गोळा तयार करून घेतला की मध्यभागी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने प्रेस करायचं। बाजूने जर चिरा पडत असतील तर त्यासुद्धा हलक्याशा कव्हर करून घ्यायच्या। आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी त्याच पद्धतीने एका हाताच्या तळव्यावरती हा तयार गोळा ठेवायचा आणि दुसऱ्या हाताचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट याने याला शेप द्यायचा। तर या ठिकाणी इथे मी कटलेट सारखा याला शेप देतेय, तुम्ही गोलाकार बनवले तरी सुद्धा चालतील। तर इथे पहा परफेक्ट असा याला शेप आला आहे। बाजूने जास्त चिरा पडत असतील तर हाताने त्या मिटवून घ्यायच्या, सहज मिटल्या जातात। आणि वरच्या बाजूने सुद्धा हलकंसं हे प्रेस करायचं। तर इथे पहा याच पद्धतीने ना मी तुम्हाला आणखी एक कटलेट बनवून दाखवते। तर त्यासाठी पुन्हा थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचं, सर्व तूप हाताच्या तळव्यावरती छान असं पसरवून घ्यायचं। त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ काढून घ्यायचं, हाताने मॅश करायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। घेतलेल्या पिठाचा गोळा तयार करून घेतला, त्यानंतर हा गोळा मध्यभागी हलकासा प्रेस करायचा आणि जसं मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं अगदी त्याच पद्धतीने एका हाताच्या तळव्यावरती हा गोळा ठेवायचा आणि दुसऱ्या हाताचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट त्याने याला कटलेटचा शेप द्यायचा। परफेक्ट असं हे कटलेट बनवून तयार होतं आणि शेपसुद्धा अगदी छान सुंदर येतो। तर इथे पहा दुसरं कटलेटसुद्धा मी बनवून घेतलं आहे। आता याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे कटलेटसुद्धा मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा राहिलेल्या सर्व पिठाचे मी कटलेट्स बनवून घेतले आहेत। छान एकसारख्या आकारामध्ये सुंदर सुबक असे हे कटलेट्स बनवून तयार झाले आहेत। त्यासोबतच मी गॅसवर कढईमध्ये आधीच तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं। आता हे कटलेट्स आपण तळून घेऊयात। तर इथे पहा तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालं आहे। जे तयार पीठ आहे त्यातलं थोडंसं पीठ मी यामध्ये टाकून बघते। इथे पहा पीठ तेलामध्ये सोडल्यानंतर ते लगेच वरती येते, म्हणजे परफेक्ट असं हे तेल जसं आपल्याला हे कटलेट्स तळण्यासाठी हवं आहे तसं गरम झालं आहे। आता गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि यामध्ये एक एक करून सर्व कटलेट सोडून घ्यायचे। तर इथे मी जी कढई घेतली आहे ती हलकीशी लहान आहे, त्यामुळे एका वेळी फक्त 4 ते 5च कटलेट्स मी तळून घेणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही। तुम्ही सुद्धा एका वेळी जर कढई मोठी असेल तर 7 ते 8 कटलेट्स तळून घेऊ शकता। आता कटलेट्स तेलामध्ये सोडले की गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि एक अर्धा मिनिट तरी चमच्याने हे कटलेट्स हलवायचे नाहीत। अर्ध्या मिनिटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा। हे कटलेट्ससुद्धा तेलामध्ये कढईपासून वेगळे होतात। आता अलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती हे साबुदाणा कटलेट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवरती तळले की वरून छान कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत अगदी एकसारखे छान तळले जातात। तर इथे पहा मध्यम आचेवरती अलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत हे कटलेट्स मी तळून घेतले आहेत। आता हे कटलेट्स तेलामधून जरी काढून घेतले ना तरी याची कुकिंग प्रोसेस चालू राहते, त्यामुळे आणखी थोडासा रंग याचा बदलतो, म्हणजे आहे त्यापेक्षा थोडासा आणखी डार्क रंग येतो। आता हे तळलेले साबुदाणा कटलेट्स मी एका ताटामध्ये काढून घेते। आता तेलाचं टेम्परेचर कमी झालं असेल त्यामुळे गॅसचा फ्लेम सुरुवातीला मोठा करायचा आणि त्यानंतरच राहिलेले कटलेट्स तेलामध्ये सोडायचे आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। आणि इथे पहा मस्त असे आपले उपवासाचे कटलेट्स बनवून तयार झाले आहेत। आणि त्यासोबत हिरवी मिरची तर आहेच, पण मी मस्त चटपटीत आंबट गोड तिखट चवीची दह्याची चटणीसुद्धा बनवली आहे। आणि या ठिकाणी इथे हे साबुदाणा कटलेट्स किती छान कुरकुरीत झाले आहेत हे तर तुम्ही पाहिलंच। आता मस्त हे साबुदाणा कटलेट चटपटीत झणझणीत आंबट गोड तिखट या दह्याच्या चटणीसोबत सर्व करायचे। तर आता तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये या पद्धतीने अगदी झटपट होणारे चमचमीत चटपटीत असे हे साबुदाण्याचे कटलेट्स नक्की बनवून पहा आणि शेअरसुद्धा करा। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि जर अशाच आणखी रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।